नमस्कार. मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय महाराष्ट्र केसरी या स्पर्धा नौटंकी. आता तुम्ही म्हणाल हे नौटंकी काय? आता हे नौटंकी स्वरूप यायला लागलंय की काय अशी अवस्था आहे आणि तोच विश्लेषणाचा मुद्दा आहे. ह्यापूर्वी आता विषय काय आहे, कुस्ती महासंघ आणि कुस्तीगीर परिषद हे वाद विकोपाला गेलेत, कोर्ट मॅटर झालाय, सगळं ठीक आहे. आधीचे कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे हे कोर्टात त्यांनी धाव घेतली आहे, परंतु खरी परिस्थिती आत्ता तिथं बघायला पाहिजे. आणि आपला पैलवान हा कुजता कामा नये. पैलवानाला जे काही फॅसिलिटीज मिळायला पाहिजेत त्या मिळायला पाहिजेत. महाराष्ट्र केसरी 2-2 करून काय मिळवणार आहे तुम्ही? मग त्याच्यात राजकारणाला का महत्त्व देत आहे? आता हे विषय आधी बोललो. आधी विषय आपण जनप्रवास लाईव्हने हे लावून धरले, इतर चॅनेलने पण धरले, कारण कुस्ती हे क्षेत्र अतिशय पवित्र आणि महत्त्वाचं आहे. पैलवान हा खरं म्हटलं तर आपला पैलवान हा सक्षम, आरोग्य संपन्न, नाव काढणारा, भारताचं नाव काढणारा, राज्याचं नाव काढणारा, नॅशनल खेळणारा आणि अशा पद्धतीनं पुढं जावा आणि क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन द्यावं. आता त्याच्या बाबतीत सगळे मान्यवर बोलून गेले. मुरली अण्णा मोहोळ हे आता मंत्री आहेत, केंद्रात मंत्री आहेत. आणि मोहोळ या घराण्याची परंपरा ही संपूर्ण महाराष्ट्राला नाही देशाला माहिती आहे. कारण क्रीडा क्षेत्र विशेषतः कुस्तीला त्यांनी जे काही प्राधान्य देतात, महत्त्व देतात, प्रोत्साहन देतात, प्रेरणा देतात, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. मग तिथं मुरली अण्णा सुद्धा आज मंत्री आहेत, एक जबाबदार व्यक्ती आहे आणि त्या घराण्यातली आहे. ती पहिला हे कुस्ती क्षेत्र बघणार, ते नंतर राजकारण, नंतर माझं मंत्रीपद, अशा विचाराची ती माणसं आहेत. याचा अनुभव मला असा आला की मी जनप्रवास लाईव्हला हे महाराष्ट्र केसरीची तुम्ही अवस्था अशी का करून ठेवली आहे? 2-2 महाराष्ट्र केसरी करणं हे चुकीचं आहे. त्याच्यापेक्षा परिषद आणि कुस्ती महासंघ एकत्र यावा, सामोपचारानं घ्यावं आणि याचा पुढाकार मुरली अण्णा मोहोळ मंत्री महोदय यांनी घ्यावा पुढाकार. तर त्या पद्धतीनं ते पुढाकार घ्यायला तयार झाले. तशा पद्धतीनं त्यांनी माझ्याशी संवादही साधला. आणि आता रोहित पवार जे विरोधक आहेत, ती कुस्तीगीर परिषद, त्यांनी मी आधी ते विश्लेषण केलं, तर आता परत हे सुद्धा महाराष्ट्र केसरी यांचा परत करायला परत स्पर्धा घेणार आणि त्यांनी आता स्पर्धा आता जामखेडला नगरला त्यांनी जाहीर केल्या. आता मला रोहित पवारनं विचारायचं, ह्याच्यात तुम्ही कुस्तीगिरांचा फायदा करताय का नुकसान करताय? का महाराष्ट्र केसरी स्पर्धा हिची नौटंकी करून टाकताय? हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. रोहित पवार घराणं सुद्धा क्रीडा परंपरेला मान देणारं घराणं आहे, कधीही नाकारू शकत नाही. पवार साहेबांनी केलेलं काम नाकारू शकत नाही. त्यामुळे तर हे एकमत व्हावं म्हणून मुरली अण्णा सुद्धा तयार आहेत, अजूनही ते तयार आहेत. परंतु नाही, आमचं महाराष्ट्र केसरी वेगळं. पण आता ह्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो महाराष्ट्र केसरी परिषदेकडनं होईल त्याला शासनाच्या काही फॅसिलिटीज मिळणार आहेत? काही पण मिळणार नाही. आता सगळ्या फॅसिलिटीज त्या कुस्तीगिरांना ज्या मिळतात, मग आता उद्या कुस्ती महासंघ, भारतीय महासंघ असेल, ऑलिम्पिकच्या संघटना असेल, सगळ्यांचा पाठिंबा राज्य सरकार हे कुणाला आहे? कुस्ती महासंघाला आहे, मुरली अण्णा मोहोळ आणि ह्या बाकीच्या मंडळींनी केलेले आहे. तर असं असताना ज्या क्रीडापटूला आता ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला आता मुरली अण्णा मोहोळ कुस्ती महासंघ यांच्यातनं, तर त्याला डायरेक्ट नोकरी आहे ना. आज विजय चौधरी आधी ठीक आहे, आधी घडलं, पण आता त्या फॅसिलिटीज इकडे मिळणार. रोहित पवारांच्या कुस्तीगीर परिषदेतनं महाराष्ट्र केसरी जो होईल त्याला काय फॅसिलिटीज आहेत? काही मिळणार नाही. आता शिवछत्रपती पुरस्कार अवॉर्ड असेल, अर्जुन पुरस्कार असेल, हे सगळ्याला शिफारस जी केली जाईल, त्याला जे मार्क्स दिले जातील ते ह्या कुस्ती महासंघातनं जे महाराष्ट्र केसरी होईल, स्पर्धा होतील, नॅशनल खेळतील, यांनाच मिळणार ना ह्या फॅसिलिटीज. पेन्शन योजना असेल, शासकीय नोकरी असेल. तर रोहित पवारांनी हा घाट घालायचं कारण काय आहे हे जरा कुस्तीगिरांना कळलं पाहिजे. कारण कुस्तीगीर बिचारे आपले मेहनत करतात, व्यायाम करतात ग्रामीण भागामध्ये, त्यांना ह्या टेक्निकल तांत्रिक मुद्दे काहीच माहित नाहीत. हे राजकारण चाललेलं आहे इथं. हे राजकारण थांबलं पाहिजे आणि मोठ्या पवार साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. मुरली अण्णांशी संवाद साधला पाहिजे आणि परत हे दोन्ही एकत्र. आता म्हटले की नाही परिषद हीच आमची मत असेल, परिषद तुमची राहील सुद्धा, तो ट्रस्ट असेल, परंतु शासन ज्याला मान्यता देतंय त्यालाच खरं मानलं जाईल, कारण फॅसिलिटीज मिळणार नाहीत.
तुम्ही मस्त आता मामा मोहोळ गदा कुणाला मिळणार? परंपरागत आहे ती, शान आहे ती आज इकडेच मिळणार, कुस्ती महासंघ मुरली अण्णा मोहोळ. तर शासन त्यांच्या पाठीशी आहे. अशा वेळेला सामोपचाराने हे झालं पाहिजे आणि कुस्तीगिरांची अवहेलना चालली आहे ती ताबडतोब थांबली पाहिजे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.